चाललंय राधा? तू अजूनही गुरुनाथचा, त्या मायाचा आणि त्या फोटोंचाच विचार करत बसलीस, कशासाठी? मला कळत नाहीये, सुचत नाहीये. मायाने फक्त 2 दिवस दिले. हे सगळं सॉल्व नाही झालं तर ती फोटो व्हायरल करेल. काही होणार नाहीये राधा, काही होणार नाही. कसली भीती वाटते तुला, मला कळतच नाहीये. मला भीती वाटतेय सौमित्र. अजिबात भीती वाटून घ्यायची गरज नाहीये, कळलंय? आतापर्यंत प्रत्येक वेळेला, अडचणीच्या वेळेला माझ्या मागे उभी राहिलीस ना तू ठामपणे, तर मी पण आहे ना तुझ्या बरोबर. काही काळजी करायची नाही. ओके, काही नाही होणार. हा, शांत हो. आत्ता अरे माया, कमॉन यार, प्लीज प्लीज आत्ता घालून नको, मला बघायचं. गुरुनाथ मी प्लीज माया, माझ्यासाठी नाही करणार. हो हो हो, तू पण ना हट्टी आहेस, ऐकणार नाहीस. हा, हट्टी तर मी आहेच माया. अजूनही बरंच काही आहे. एकदा का तुला एसबी कंपनीच्या सीईओ पदावर मी बसवलं ना, तुझ्याशी लग्न करून राधिका मसाले स्वतःच्या ताब्यात घेणार आहे आणि त्यानंतर या सगळ्यांची छुट्टी करून टाकणार आहे. माया, लवकर आवर. मम्मा इथे ये तू आधी. काय मम्मा तू आतमध्ये ये प्लीज. काय शर्मी, माय गॉड, ते पैसे ड्रॉअर मध्ये ठेव. हे काय एवढे पैसे कुठून आले? शर्मी, मी तुला सांगितलं होतं ना, तू लहान असताना काय तुझी पिगी बँक होती, मी 1-1 रुपया 2-2 रुपये. मम्मा खोटं बोलू नको, तुला शपथ आहे, मला सांग पैसे कुठून आले. चल. अरे काय चिल, गॅरीने दिलेत ना हे पैसे? हा, गॅरीने दिले. मग पण तू का घेतलेस पैसे त्याच्याकडनं? कारण तो माझा जावई आहे. तर जावई मी तुझं काय, कोणाच्या बाजूनी आहेस तू? त्याच्या बाजूने की माझ्या बाजूने यार? हे बघ, आता मी केड्यासारखं उत्तर देणार आहे. मी सध्या माझ्या बाजूने आहे, कारण का माझ्याकडे पैसे आहेत म्हणजे मी माझ्या बाजूने आहे. अँड आय लव्ह यू माया. माया, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तुझ्याशिवाय जगण्याचा विचारही नाही करू शकत मी. प्लीज मला सोडून जाऊ नकोस माया. डू यू लव्ह मी? मोठं केलं. ओ ओ ओ ओ, तुम्ही नाही केलं हा? माझी आई. सॉरी, तुमच्या शनूला मी लहानाचं मोठं केलं आणि तुम्ही आता मला विचारताय हे महत्वाचं नाही. मग काय महत्वाचं आहे जावई बापू? हे नाही, ते नाही, ते नाही, हे नाही. काय महत्वाचं आहे जावई बापू? मलाच कळत नाही आता. यांनी तर अख्खा एक पात्री परफॉर्मन्सच केला इथे. मध्येच 90च्या हिरो सारख्या का वागतात या? पिंकी कोण आहे हे काही कळणार नाही. मलाच काहीतरी करावं लागेल. मग तुम्ही सांगा ना काय करायचं ते. तुम्ही सांगाल ते करू आम्ही. येस मॅम. श्रेयस, आपल्याला एक नाटक करायला लागणार आहे आणि ते करत असताना तुम्ही त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. हा, पण हा आपला प्लॅन आहे हे गुरुनाथ सुभेदारांना अजिबात कळता कामा नये. मॅम तुम्ही सांगा काय करायचं. हा, ते कसं करायचं ते आम्ही बघतो. मग मला तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे. काय करायचं ते तुम्हाला सांगते. भेटतो आणि तिच्याकडनं काढून घेतो. तू काही काळजी करू नको. तू मायाला बघ. हे बघ, तिचा विश्वास तुझ्यावर सतत असायला हवा, कळलं ना? हा, करेक्ट आहे. मी नेहमीच बरोबर बोलतो, पण तू वेळेत पैसे देत नाही ना. केडा, तुला कंटाळा नाही येत का? सारखं पैसे पैसे काय करत असतो? अरे पण मग त्यापेक्षा जॉब दे ना यार. तू कामाला ठेवल्यासारखंच आहेस ना माझ्याकडे. हा, नाही म्हणजे मी तुझ्याकडे कामाला आहे. नाही ठीक आहे, पण मग महिन्याच्या महिने पगार दे ना. हे काय काम झाल्यावर पैसे? हे बघ केड्या, एक गोष्ट लक्षात घे. माझा प्लॅन जर सक्सेसफुल झाला ना तर तुला असे पदोपदी मला पैसे नाही मागावे लागणार. तू स्वतः हाताखाली 4 माणसं ठेवशील कामाला. हा, इट्स कम्प्लिटली रॉंग श्रेयस. श्रेयस आणि जेनी इथे चक्क रस्त्यावर भांडताय.
नक्कीच काहीतरी मॅटर असणार आहे. हे बघ, रॉंग राईट हे तू मला सांगू नकोस. मला पैशांची गरज होती म्हणून मी पैसे घेतले कंपनीतून. का घेतले तू पैसे? अगं मग घेतले तर परत पण करणार आहे ना, का माझ्याकडेच ठेवणार पैसे ते? तू बेसिकली पैसे घ्यायला नको होता श्रेयस. हे विचारणारी तू कोण? आणि ज्या कंपनीचं नाव घेऊन हे सगळं सांगतेस ना मला, ती कंपनी मोठी करण्यासाठी मी सुद्धा माझं रक्त आटवलंय जेनी. जितकं तू आणि राधिका वहिनी झटला त्या कंपनीसाठी तेवढंच मी पण कष्ट केलेत. व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? हा, तू मॅम पेक्षा मोठा झाला का आता? अरे मी घाबरत नाही कोणाला. माझ्या मनात येईल ते मी करतो, कळलं ना? खूप महत्वाचं आहे, पण तू मला वेळच नाही देत ग. अरे तू असं बोलतोयस ॲज इफ आपण बरेच दिवस झाले भेटलो नाही आहोत. हा, पण आपण कितीही वेळा भेटलो तरी असं मन नाही भरत ग. असं वाटतं परत परत भेटावं तुला. आज भेटायचं? आज हा, पण आज कुठे भेटणार ना पण, म्हणजे मला ऑलरेडी ऑफिसचं खूप काम आहे आणि मला लेट होईल. घरी भेटूया ना. बरं ठीक आहे. नाही मी नाही म्हणाले तरी ऐकणार आहेस का तू? ओके माया, सी यू, बाय. या बाय. चला गुरुनाथ सुभेदार, गेट रेडी. म्हणजे बघ ना, नागपूरमध्ये म्हणजे कॉलेजमध्ये असतानाची तुला साधे साधे जोक्स नाही कळायचे अगं. दरवेळेला म्हणजे काय जोक आहे मला नाही कळलं, मग तुला जोक एक्सप्लेन करायला लागायचा. तीच राधा आता डावपेच वगैरे खेळायला लागली. हा ए डावपेच वगैरे असं काही नाही. हा असाच जर प्रवास सुरू राहिला ना तुझा, तर हळूहळू राजकारणात पण जाशील तू. सौमित्र, मला हे असं अजिबात वागायचं नाहीये. हे डावपेच वगैरे अजिबात नकोय मला. पण गुरुनाथ हा माणूसच असा आहे ना की हे वागायला लागतंय मला. इतक्या आतल्या गाठीच आहेत ना ते. पण त्यांना ना आता असा धडा शिकवणार आहे, आयुष्यभर लक्षात ठेवतील. कोण सांगणार की बिझनेस मध्ये आपल्याला आपली माणसं जपता आली पाहिजेत? हे बघ श्रेयस, तुला मी खरंच सांगतो, मी जर असतो ना कंपनीमध्ये तर आज राधिका मसाले आणि तुला कुठच्या कुठे नेऊन ठेवलं असतं. तू टॅलेंटेड आहेस मला माहिती आहे, आणि म्हणूनच तुला चॅम्प म्हणायचो मी, बरोबर? तू आता काळजी करू नकोस. आपण आता हे सगळं इथे नको बोलायला. मी तुला मेसेज करतो ज्याच्यावर एक जागा आणि वेळ पाठवतो तुला, तिथे तू ये, म्हणजे आपल्याला निवांत बोलता येईल. ओके, डोंट वरी, मी आहे. आधी ठरवल्या होत्या, आपला आधीचा प्लॅन, ती राधिका, या सगळ्याचं काय करायचं? सगळं होईल ना माया, तू का टेन्शन घेतेस? मी आहे ना. आता तर राधिका मसालेमध्ये आपला एक माणूस असा असणार आहे जो आपल्याला सगळी आतली इन्फॉर्मेशन वेळोवेळी देत राहील. आर यू सिरियस? आता तू फक्त एक काम कर माया, त्या राधिकाला चांगलं खडसाव आणि एकदाची ती राधिका मसाले कंपनी आपल्या ताब्यात घे. एकदा का ते झालं की आपली पहिली लढाई आपण जिंकलो म्हणून समज. पहिली, मग दुसरी लढाई कोणती? आपलं लग्न. आपल्या प्लॅन मध्ये शनाया कशी काय इन्व्हॉल्व्ह झाली? जेव्हा आपल्याला गरज असते ना तेव्हा आपण काहीही करायला तयार होतो. तसंच आहे, याआधी आपल्याला गरज होती, आज तिला गरज आहे. ठीक आहे, चला, सगळं लक्षात आलंय तुमच्या? हो. आता आपली जबाबदारी चोखपणे पार पाडायची. आणि काही प्रॉब्लेम आला तर मी आहेच. आणि फक्त मीच नाही तर आपल्या बरोबर आता चिंकी सुद्धा आहे. लास्ट टाइम पण मी ऐकलं हे नाव, चिंकी. मग हू इज शी? कळेलच, वेळ आली की कळेलच. उद्या हे सगळं सौमित्र राधिका, डोंट टेल मी, तू आता पुन्हा सॅमीला यात आणणार आहेस. आणि ज्या दिवशी तू त्याला हे सगळं सांगशील ना, त्या दिवशी हे सगळे फोटोग्राफ्स सोशल मीडियावर व्हायरल झालेले असतील. बोल, पेपर्स कधी देतेस मला? देते, लवकरात लवकर देते. लवकरात लवकर नाही, आजच. आज देते पेपर्स. ठीक आहे, तू निघू शकतेस. गुड, दॅट साउंड्स गुड नाव. गुड.
अगं असं काय, जा ना पटकन बनव ना कॉफी. कोणाला पाहिजे? म्हणजे मला प्यायची आहे. कशाला बरं वाटेल ना. मला पाहिजे कॉफी कप ना. अगं कशाला, म्हणजे त्याच्याशिवाय माझं काम कसं होणार, म्हणजे घसा ठीक कसा होणार नाही का. कॉफी ना? हा हा प्लीज 2 आणशील ना, एक तुझ्यासाठी एक माझ्यासाठी. हो करते ना, करते हा कॉफी. हा थँक्यू. आणि शनया अगं कॉफीच टाक. हा हो टाकते, 2 वाट्या टाकते कॉफी. तू किती टाक, मी मात्र हे टाकणार आहे. डमडम बाबाची जडीबुटी. डमडम. तू राधिकाकडे जा आणि तिची माफी माग. सर पण माझी काही श्रेयस, राधिकाकडे जा, तिची माफी माग, ती तुला माफ करेलच. म्हणजे मग तू परत एकदा त्याच कंपनीमध्ये काम करशील, बरोबर. हा पण तू वरवर सगळ्यांना त्या कंपनीमध्ये काम करताना दिसशील, पण ऍक्च्युली तू काम करत असशील माझ्यासाठी. कळते? अच्छा, म्हणजे इकडची माहिती मी तुम्हाला द्यायची आणि त्याचे तुम्ही मला पैसे. कळतंय ना. साठी अडून राहायची वेळ येणार नाही. मी आहे ना. ओके. आणि आता एनिवे तुझ्याकडे काही पर्याय नाहीच आहे, त्यामुळे ही संधी तुला हवी आहे की नकोय, मान्य आहे की नाही ते मला सांग. सर तुम्ही म्हणताय तसं माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीच आहे. मला आवडेल तुमच्या बरोबर काम करायला. गुड. चर्स. किती छान. थँक्यू सो मच. मैत्रीण असावी तर तुझ्यासारखी. पैसे मागितले तर पैसे देणारी, कॉफी मागितलं तर कॉफी बनवणारी. तर पैसे मागणारच का? नाही अजिबात नाही. असंही दिले नसते. अरे पण हे काय, नुसती कॉफीच आणली, पाणी नाही आणलं. तर पाणी कुठे विचारलं होतस तू? अगं पण असं थोडीच असतं. म्हणजे कोणी कॉफी मागितली तर आपण कसं पाणी, बिस्किट वगैरे आणतो. आणि मम्माने मागच्या वेळेस ना मला क्रीमची बिस्किट दिली होती. क्रीमची बिस्किट नाहीये, साधी बिस्किट आहे. माझ्यासारख्या साधा सरळ माणसाला साधी बिस्किटे पण चालते. ब्लँक चेक साइन करतेस तू? हो रे, म्हटलं नंतरची कामं आताच उरकून घेऊयात. अरे हे सगळं सोड. आय हॅव अ गुड न्यूज फॉर बोथ ऑफ अस. काय? आपलं काम झालंय. म्हणजे तू मला जसं सांगितलं होतंस मी तसंच केलंय. मी स्वतः जाऊन राधिकाला छान झाडून आले. क्या बात है माया. नाही हे करणं फार गरजेचं होतं, तुला सांगतो. कारण ना या राधिका सारख्या लोकांना ना कुणीतरी असंच खडसावून त्यांना त्यांची जागा दाखवून देणं फार महत्वाचं आहे. नाही तर ती शेफारतच जातात. सो तू जे केलंस ते खूप करेक्ट केलंस. थँक्यू. आता अकाउंट मधनं पैसे चोरतो, तशी तू गॅरीच्या खिशातून पैसे चोरते. मी अजूनही चोरते. ठीक आहे, चल झालं, मला मिळालं. मला काय हवं तुझं आता. सत्यवचन बोले बच्चन. डमडम बाबा आले, जा. अगं मला तू घालवतेस. फोन घे, फोन घे. फोन दिलास. डमडम डमडम. हो, म्हणजे हा मायाच्या अकाउंट मधनं पैसे चोरून मम्माला देतो. वा खेड्या, छानच इन्फो दिलीस तू. ऍक्च्युली तुला थँक्स म्हणू की डमडम बाबांना? डमडम. मलाही पडलाय, एवढे पैसे त्यांच्याकडून कुठून आले. तेच तर आपल्याला शोधून काढायचंय. आणि सगळ्यात आधी ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. सोर्स एकच आहे, एसबी कंपनी. काहीतरी अफरातफर केलेली असणार त्यांनी. आय एम शुअर मॅम. म्हणजे असं काही झालं तर मला सरप्राईज पण नाही होणार. आपल्या इथे पण सरांनी असंच काहीतरी केलं होतं. हो, पण आता नुसती माहिती असून चालणार नाही. आपल्याकडे ठोस पुरावे असायला हवेत. हा, बोलशील की? नाही, कुत्र्याचा शेपूट म्हणालो. किड्या बास नाही तर फोडून काढे ना तुला.
ए मार 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 मलाही मार. अरे मी पण तसाच आहे, लोचट आहे, एक नंबरचा स्वार्थी आहे. मार खाईन पण परत तुझ्याकडेच येईन. अरे बाबा, तू काय कामासाठी गेला होतास? त्या कुठल्या डमडम बाबाकडून ती काय जडीबुटी घेऊन जाणार होतास ना? कुठला बाबा? डमडम डमडम. हा तेच तेच, जो कोण बाबा होता त्याच्याकडून ती जडीबुटी घेऊन जाणार होता ना, जी खाल्ली की खर. सत्यवचन बोले बच्चन डमडम. आईला तू हे सगळं खरं बोलतोस म्हणजे? केड्या, ही जडीबुटी तू तर नाही ना घेतलीस? सत्यवचन बोले बच्चन डमडम डमडम. शन्या, हाय. काय झालं? अगं केडे आल्यानंतर आपला फोन कॉल झाला बघ, त्याच्यानंतरचे खूप इम्पॉर्टंट अपडेट्स द्यायचे आहेत तुला. त्यांनी ना ऍक्च्युली माझ्यावर एक्सपेरिमेंट करायला कसलं तरी मेडिसिन आणलं होतं. काय सांगतेस? हो, काहीतरी डमडम बाबावर समथिंग. डमडम बाबा? हो आय नो, पण त्यात आपला फोन झाला होता म्हणून मी अलर्ट झाले होते आणि ते मेडिसिन मी नाही घेतलं, त्यालाच पाजलं. मग काय झालं? मग त्यानंतर ते मेडिसिन प्यायल्यावर ना माणूस सगळं खरं बोलतो, तर केड्या सगळं खरं बोलत होता. काही काय सांगते शन्या, असं कुठे होतं का? हो हो, सिरियसली. आणि मी त्याला सगळे प्रश्न विचारले जे आपल्याला हवे होते ते, आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन त्याला विचारला की गॅरीकडे पैसे कुठून येतात. मग काय म्हणाला तो? मायाच्या अकाउंट मधून. काय? हो. हा बोल राधा. सौमित्रा, एक न्यूज आहे. न्यूज? काय ग? सौमित्रा, ही चेष्टेची वेळ नाहीये. बोल बोल. ऐक ना, गुरुनाथकडे एवढे पैसे कुठून आले याचा शोध घेताना असं लक्षात आलंय की हे पैसे मायाच्या मार्फत जात आहेत. काय? हो, आणि कदाचित मायालाही याची कल्पना नाहीये. तू काय सांगतेस राधा? लवकरात लवकर हे मायाला कळायला हवं. म्हणजे काय, तिला लगेच कळवायला पाहिजे? तू एक काम कर, तू मला इथे येऊन भेट ऑफिसला, आपण दोघेही जाऊन भेटूया मायाला. ओके? ठीक आहे, मी लगेच निघते. हा. टाकली. कॉफी टाक. मग प्यायली का ती? पण ती कॉफी प्यायलीच नाही, मीच प्यायलो. तू 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 काय वेळाच ना, तू काय बरळला नाहीस ना ते पिऊन? सत्यवचन बोले बच्चन डमडम डमडम. केड्या, मला नीट सांगा, तू काय बोललास तिच्यापाशी? काय खरं खरं सांगितलं नाही ना बाबा? मी शनाला सांगितलं की गुरु मायाच्या अकाउंट मधून पैसे चोरतो. अरे तू बरा आहेस ना केड्या? तू काय सगळं सांगून टाकलंस? आता ते मायापर्यंत पोहोचलं तर माझी वाट लागेल ना. अरे ते चेकबुक माझ्याकडे आहे यार. तू केड्या, तू पण नाही यार. सत्यवचन बोले बच्चन डमडम डमडम. नाही, मला डमडम डमरू माहितीये. डमरू सोड, त्यांचा डमडम बाबा माहितीयेत का? नाही. त्यांनी ना मला एक मॅजिक ट्रिक शिकवलीये. ती मी तुझ्यावर वापरली ना की तू लगेच बारीक होशील. काय सांगतेस? हो, डोळे बंद कर, डोळे बंद कर. हा, ओके, होते मॅजिक ट्रिक. हा हा, झाली तू बारीक. जात मध्ये पटकन बघ, जा बारीक झाली का बघ. अगं बाई, मला अगदी पिसासारखं वाटतंय. तिला आता कळत नाहीये, एकदा पिंकीला भेटली ना, भेट कधीच विसरणार नाहीये ही. मिराकल, मी खरंच बारीक झाले. हो, किती स्लिप दिसते मी. हो हो. नाही, चेक वगैरे करायची गरज नाही, पण तुझ्या नकळत कोणी पैसे? इम्पॉसिबल सॅमी, हे अकाउंट मीच हँडल करते. अजून काही क्वेश्चन्स? नाही, कदाचित आम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन मिळाली असेल. ठीक आहे, सॉरी. कॅरी ऑन. सॉरी. या. तू नसतास तर मी रागाच्या भरात काय केलं असतं, गॉड नोज. तू तुझं काम कर, मी आहेच. या. नेहमीच असणार आहे तुझ्या बरोबर. वन सेकंड. थँक्यू तर मला म्हणायला हवं माया. तुझ्या अकाउंट मधून पैसे काढूनही तुलाही कळणार नाही त्याची सगळी सेटिंग केल्याबद्दल. मला अजूनही कळत नाहीये ही राधिका डायरेक्ट तिथे कशी आली. तिला या गोष्टीची कल्पना कोण देऊ शकतं? शनाया तर तिला सामील नाही ना? मला खात्री आहे तिला नीट कळेल. खात्री नाहीये. आता ती काही ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नाही. अगं पण दुसरा मार्ग आहे का आपण शोधूया ना. म्हणून काय असा निर्णय घेऊन टाकायचा का डायरेक्ट?
मी सगळ्या पद्धतीने विचार केलाय सौमित्र आणि नंतर हा निर्णय घेतेय. पण मॅम तुम्ही आम्हाला म्हणत होतात काहीतरी एक इम्पॉर्टंट न्यूज आहे तुमच्याकडे, त्याचं काय झालं? हो, आणि त्या न्यूजमुळे गुरु सरांचा खरा चेहरा त्या मायासमोर येणारे असंही म्हणाला होता. ती खोटी होती का मॅम न्यूज? न्यूज खोटी होती आणि तेच आपल्याला शोधायचंय. ना पाऊस पडून गेला, मी घरी आल्यावर काय परत बोलतेस? नाही बरोबर बोलतोस तू. ऑफिसमध्ये काही झालं का? नाही, ऑफिसमध्ये काय आहे? ऑफिसमध्ये काहीच नाही. हा इतका नॉर्मल का वागतोय? ऑफिसमध्ये काहीतरी झालं असतं तर चिडचिड केली असती यांनी. यार नक्की काय समजायचं? काय का? काय एकदम गप्प झालीस? काय म्हणजे काय? नाही, आल्या आल्या तर एवढे प्रश्न विचारत होतीस, काही विचार करतेस का? नाही काहीच नाही, कसलंच नाही. नाही, तुम्हाला तर माहितीये त्यांच्यामध्ये किती वाद आहे. हे सगळं ठीक आहे, पण आता हे सगळं तेव्हाच निस्तरेल जेव्हा ही पिंकी कोण हे कळेल. पिंकीचं नाव घेऊ नका. त्या पिंकीने ना मला नुसतं टॉर्चर करून ठेवलंय. पिंकी पिंकी क्या है ये पिंकी पिंकी. मला ना खूप त्रास होतोय हो. पिंकीचं नाव काढू नका. ती पिंकी तरी राहील, नाही तर मी तरी राहीन. आता येऊ देत तिला माझ्या समोर, त्या पिंकीला. तुम्ही शांत व्हा. अचानक काहीतरी म्हणजे तुम्हाला त्रास होईल. तुम्ही बसा आतमध्ये शांत. हा पिंकी नाही नाही घेत. पिंकी पिंकी पिंकी. अगं पण किड्याने मला सांगितलं तेच मी सांगितलं तुला, आणि ती करेक्ट इन्फॉर्मेशन होती. शन्या, यापुढे तू असल्या चुकीच्या इन्फॉर्मेशन देत जाऊ नकोस. आपल्यासाठी ते सगळं घातक ठरेल. अगं पण चुकीची नव्हती, ती खरी होती. प्लीज ट्रस्ट मी. तुझ्यामुळे तोंडघाशी पडलो आम्ही. कुठे तोंडघशी काय? म्हणजे आम्ही तिथे गेलो, तुझी इन्फॉर्मेशन चुकीची होती म्हणून इन्सल्ट झालाय आमचा. ओ नो. हे बघ शन्या, आता याच गोष्टीचा फायदा घेऊन माया मला ब्लॅकमेल करते. आता मला लवकरात लवकर राधिका मसालेच्या मर्जिंगचे पेपर तयार करायला लागणार आहे. तुला लक्षात येत आहे ना किती गंभीर गोष्ट आहे ही? हो गॉड. राधा, लॅपटॉपचं चार्जर पाहिलंस का? नाही. राधा, काय झालं? काय सिरियस? सौमित्र, उद्याच्या उद्या ते मर्जिंगचे पेपर तयार करायला लागणार आहे. काय? तुला सगळं माहिती आहे, तू सगळं पाहतोयस. माझ्या पुढे दुसरा पर्याय नाहीये. अगं राधा, सगळं मला मान्य आहे, पण काहीतरी वेगळा पर्याय असेल ना, तो शोधूया आपण. मी सगळ्या पर्यायांचा विचार केलाय, नंतर बोलतेय. मला अजिबात पटलेलं नाहीये राधा. याचं काही होणार नाही आणि मी सुद्धा होऊ देणार नाही. दे ना. मॅम आम्हाला असं वाटतं तुम्ही अजून एकदा विचार करावा प्लीज मॅम. हो वहिनी, तुम्ही प्लीज तुमच्या या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करा ना. मॅम तुमच्या या एका डिसिजनमुळे तुम्ही उभी केलेली कंपनी नको त्या माणसाच्या हातात जाईल मॅम. हो, मला खात्री आहे गुरु सर आपल्या कंपनीची पूर्ण वाट लावून टाकतील. मॅम मे बी त्यांचं हेच टार्गेट आहे म्हणून ते त्या मायाला पुढे करून गेम्स खेळतात मॅम. हे सगळं मला कळतंय, समजतंय, पण तरी तुम्ही हा डिसिजन घेता मॅम. कारण माझ्या पुढे दुसरा पर्याय नाहीये. शनाया, तू किती नाही म्हटलीस तरी माहिती आहे की ही न्यूज तुझ्याकडूनच लीक झाली. डॅडी तू शट अप. हे बघ, तू माझ्या कितीही विरोधात गेलीस तरी मी तेच करणार आहे जे मला हवंय. आणि तू माझ्यापासून किती लपवण्याचा प्रयत्न केलास की पिंकी कोण आहे, तरी मी ते शोधून काढणारच. आणि शेवटी तेच होणार ते मला हवंय. ओके, कंटिन्यू कर तुझं. तुला पण या गोष्टी कळू नयेत? नक्की काय म्हणायचंय तुला? मला हे म्हणायचं आहे की या कंपनीचं नाव जरी SB ग्रुप ऑफ कंपनी असलं, माझ्या नावाने असलं, तरी या कंपनीचे सर्वे सर्वा माझे वडील म्हणजे यशवंत बनहट्टी.
ते इथे नसताना एवढा मोठा निर्णय तुम्ही नाही ना घेऊ शकत. माया तुलाही माहिती आहे, बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग असते, काही लिगल प्रोसिजर असतात, त्या सगळ्या पूर्ण करायला लागतात, अनेक लोकांची परमिशन लागते. हे सगळं नसताना तुम्ही एवढा मोठा निर्णय कसा काय घेऊ शकता हे एवढंही कळत नाहीये तुला माया? आय नो, कळतंय मला हे सगळं, पण हे सुद्धा माहितीये मला. पण माझे डॅड इथे येईपर्यंत किंवा त्यांची सही होईपर्यंत हा एवढा मोठा निर्णय तुम्ही नाही घेऊ शकत. तो आता तू ठरव, तुला काय हवंय? तुला एसबी ग्रुप ऑफ कंपनीची सीईओ व्हायचंय की राधिका मसाले एसबी मध्ये मर्ज करायचं? बघ. मर्ज करू शकतो तर तुझ्यासाठी पैसे उभं करणं काही फार मोठी गोष्ट नाही आहे. डोंट वरी, काही काळजी करू नकोस. पण तुम्ही करणार आहात का मर्ज? नाही म्हणजे तुम्हीच टेक ओव्हर करणार ना सर? 101%. क्या बात आहे सर. म्हणजे असं झालं ना तर नथिंग लाईक इट. आणि असंच व्हावं म्हणून पेपर्सची पूर्ण जबाबदारी मी माझ्याकडे ठेवली, कोणालाही दिलेली नाही जबाबदारी. हां, व्हेरी गुड. नाही श्रेयस, तू ते काम नीट कर. एकदा का हे सगळं झालं ना की बघ, आपल्याला आता गुड न्यूज मिळणार आहे. नक्कीच सर, नक्कीच. तुला विरोध करावासा वाटला तेव्हा मी विरोध केला, जेव्हा समजवावंसं वाटलं तेव्हा समजवलंही तुला. मला मान्य आहे की मी हे सगळे पेपर्स वगैरे द्यायला जरा उशीर केला, पण शेवटी तुझ्या पुढे मी हार मानली. मग आता मला सांग की माझं काय चुकलंय या सगळ्यात? हे बघ माया, मला इतकंच म्हणायचंय की आता मी सगळं केलंय ना, तर मला सौमित्रचे फोटो हवेत. मला खरंच कळत नाहीये की काय स्टँड घ्यावा. मी त्याची बायको आणि या क्षणी माझ्या नवऱ्याच्या इज्जतीशिवाय मला दुसरी कोणतीच गोष्ट महत्वाची वाटत नाही. माया, मी तुला रिक्वेस्ट करते, मला प्लीज प्लीज माया, मला सौमित्रचे फोटो हवेत. देईन मी तुला ते फोटोज. थँक्यू. राधिका, पिंकी पिंकी, तू कधी भेटतेस का राधिकाला? राधिका नाही, अजिबात नाही. तिचं तर तोंड पण नाही बघायचंय मला. तेच तेच मी सांगत असते नेहमी. कोणाला सांगत होतीस तू? गॅरीला. पण नाही ना, त्याला डाऊट आहे तू राधिकाला भेटतेस. अच्छा, असं त्यांनी विचारलं का तुला? हो ना, म्हणून माझी खात्री पटण्यासाठी मी तुला विचारत होते. मग पटली ना खात्री तुझी? अशी पटली खात्री ग, पण त्याची नाही ना पटत आहे. यार, गॅरी मम्माला यूज करून सगळी इन्फॉर्मेशन काढायला बघतोय. राधिकाला हे लवकरात लवकर सांगायला हवं. अरे अरे अरे, ती गुड न्यूज नाही रे बाबा. गुड न्यूज शब्दाचा अर्थच होतो ना. नाही नाही, मला मी गुरुसरांबरोबर होतो ना तेव्हा मायाचा फोन आला होता त्यांना, आणि त्यांच्यात जोरदार भांडण झालं. खूप टेन्शन आलं होतं गुरुसरांना, ते निघून गेले. हे अपेक्षित होतच. आता एकदा का खरा चेहरा कळला मायाला यांचा, की सगळं नीट होईल. गुरुबाई किधर है तुम? गुरुबाई हेलो. तुला ते सगळं शनायासमोर तू खरं ते बरळलास ना, म्हणून हे सगळं झालं. अरे यार बाई, ते म्हणजे काय झालं ना यार, त्या शनायाच्या हुशारीमुळे ना त्या जडीबुटीची आलटी पलटी झाली यार. नाहीतर पण मी तुला सांगतो, तिला ना कोणीतरी गाईड करत होतं यार, म्हणून तर एवढ्या हुशारीने वागली.
नाहीतर शनाय आणि हुशारी याचा दूर दूरपर्यंत संबंध तरी आहे का? हो बाबा, पण या सगळ्यामध्ये इथे माया आणि माझ्यात भांडण झालं, त्याचं काय करू? अरे तू 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 त्या मायाच्या मागे जा हा. तिची समजूत काढ, तिला समजावून सांगा, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल हा गुरु. हा मी म्हणजे करतो रे, मी करतो काहीतरी. चल बाय. बाय बाय बाय. ऍक्च्युली ना एक जरा प्रॉब्लेम झालाय ग. कसला? त्याला असं वाटतं की मी जेव्हा बाहेर पडते ना कोणाला तरी भेटायला, ते मी तुलाच भेटायला पडते. काहीतरी काय शन्या? अगं मला का ओरडतेस तू? माझं काही नाही याच्यात, म्हणजे तर तू माझ्यावर डाऊट नको घेऊ हा. तसंही आता गॅरीला डाऊट यावा असं काही वागले नाहीये मी. मग कसा आला डाऊट? मला काय माहिती, आता केड्याने सांगितलं असेल. केड्या? हो मग, आणि तसंही गॅरी माझ्यावर वॉच ठेवून असतो. हे यार असं नको करू यार, तू माझ्यावर का डाऊट घेतेस? तुम्हाला वाटलं आपण एका टीम मध्ये, मी तुला सगळे अपडेट देते, तुला सगळं सांगते, असं नाही वागायचं माझ्याशी आता. म्हणजे ठीक आहे, मी कधी कधी करते मूर्खपणा आणि त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात, मला मान्य आहे, पण मी चेंज होते ना यार. शी बाबा, जाऊ दे. प्लीज प्लीज 2 मिनिट माया. ए थांब ना यार, प्लीज 2 मिनिटं थांब ना. काय चाललंय? रस्त्यात का उभा आहेस? बाजूला हो इथून. माया प्लीज माझं ऐकून घे. काय ऐकू रे तुझं? काय ऐकून घेऊ मी? ऑलरेडी खूप ऐकून घेतलंय तुझं, आणि कुठल्या आवाजात बोललास ना तेही ऐकलंय मी. आजपर्यंत या टोन मध्ये माझ्याशी बोलायची कोणाची हिंमत सुद्धा झाली नव्हती. हाऊ डेअर यू मिस्टर गुरुनाथ. बद्दल तर पहा 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 बरं, पहा केवढं मोठं मन आहे. पहा बरं माझ्या राधिकाचं, केवढे अत्याचार केले तू त्यावर, पण तिने सगळे माफ केले. उदार मनानं तुला मदत करायला ती उभी राहिली. हिच्या पाया पड, पाय पडीच्या पाय पड. नाही नाही नको, माझ्या नको. हो ना, ते तर करणारच नाही ना ही. अरे एवढे उपकार केले आहे तर निदान धन्यवाद तरी बोलायचं का नाही? हे तर मी रोजच म्हणते. नुसते म्हणून चालणार नाही बरं. मग आता काय करायचंय मी? नाही, एवढं सगळं तू करून ठेवलेलं आहेस ना यांच्या आयुष्यामध्ये, आमच्या आयुष्यामध्ये. आता यापुढे काही करू नको, बस एवढंच सांगायचंय बाई तू. जे मजनूने हीरसाठी केलं, जे रांझ्याने लैलासाठी केलं. एक मिनिट, काहीतरी चुकतंय का तुझं? हा हा, लैलाने मजनूने लैलासाठी केलं, रांझ्याने हीरसाठी केलं, आणि तो कोण तो यार, रोमिओचं कोणाचं? केड्या, एवढी मोठाली नावं घेऊन मला काय उपयोग आहे? तू माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सांग ना बाबा. गुरु, माझा गुरु मंत्र ऐक तू. एवढ्या मोठ्याने नाही, इकडे. मारायची, दुसऱ्यांच्या गोष्टींवरती अधिकार सांगायची काही गरज नाही. ते खाऊ नको, टाक खाली. ऐका ना, तिला आवडली. चुप, तू ती बाजू घेऊ नको बरं. मी चांगलीच ओळखते तिला. अटरपटर खायची सवय झालेली आहे. त्यासमोर सोनं जरी दिलं ना तरी तिला असंच ते तुच्छ वाटणार. नको खाऊ ते, अजिबात खाल्लं तर खबरदार. आई तिला खरंच आवडली. खरंच आवडली तिला. ते नाही का लोक तोंड फाटेस्तवर कौतुक करतात, ती तोंड भरून कौतुक करते. सांग ना तू. हो ऑरेंज आंटी. आई, मी खरंच इम्प्रूव्ह झाले, आणि हे खरंच खूप छान झालंय. ऑल्सो तुम्हाला माहिती आहे का, मी उकडपेंडी पण ट्राय केली होती, मस्त आली होती. नाही बाई बाप्पा, का बाई राधिका, या असल्या पोट्टी सोबत तू जमवून घेतायस म्हणजे धन्य बाई तू. आई अहो शन्या खूप चांगली आहे हो, काही वाईट नाहीये. परिस्थितीमुळे ती तशी झाली आहे, पण आता तिच्यात खूप बदल होत आहेत. खरंच ती खूप सुधारली आता. तू नाही सुधारायची तर जाऊ दे ना, ती सुधारेल ना सुधारेल, मालका करायचंय, मालका देणं घेणं आहे. तू घे बरं, हे खा. आई थांबा, अजून नका देऊ, मी ही संपवते ना प्लीज. सौमित्राला आणि अथर्वला सुद्धा पुरायला हव्यात ना. अहो भरपूर केले आहेत मी. घे. काही वाईट नाहीये. हा ठीक आहे, मी ट्राय करून बघतो ना. ट्राय नाही गुरु, ट्राय नाही. हे बघ बाई, तुझ्याकडे ना हा शेवटचा चान्स आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचंय तुला. तुझ्या हातून जर ती माया निघून गेली ना तर तू पण कंगाल होशील, तुझ्यामुळे मी पण कंगाल होईल. आणि भाई हे बघ,
उपोषणाला बसताना ना आधी वडापाव केळी बिळी मस्त खाऊन घ्या. काय नंतर किती वेळ उपाशी राहावं लागेल काही सांगता येत नाही ना. बस बस आता ठरलं. हा मायाला मनवण्यासाठी मी उपोषणाला बसणार. हमारी मांगे. दॅट अगं कोथिंबीर वडी टाईप्स असतं काहीतरी. अगं मग कोथिंबीर वडी म्हण ना, पुडाची वडी म्हणून पुड्या काय सोडतेस? नाही ग तसं नाही, पण जे कोथिंबीर वडी टाईप असतं काहीतरी. इट्स नॉट एक्झॅक्टली कोथिंबीर वडी. काय बोलतेस तुझं तुला कळतंय का? जाऊ दे ना, मी पण पहिल्यांदाच टेस्ट केलंय त्यामुळे मला नीट सांगता येणार नाही आणि मी सांगितलं तरी तुला कळणार. एक मिनिट ह्या रेसिपीचं नाव मी पहिल्यांदाच ऐकलंय. कसं ऐकशील तू? नागपूरची आहे ती. हा नागपूरची असेल. नागपूर? एक मिनिट शनू बेबी, आपल्या सर्कलमध्ये राधिका सोडली तर नागपूरचं दुसरं कोणीच नाहीये. मग ही पुडाची वडी तुला खायला कुणी दिली? नाही, मला पण आता डाऊट यायला लागलाय. गॅरी म्हणतो ना ते बरोबर आहे, ही राधिकाला भेटत असणार, पण तिच्या बरोबर राहून काही मूर्खपणा करायला नको. एकदाची ती माया CEO बनू देत, गॅरीला प्रमोशन मिळू देत, त्याचे 4 पैसे वाढू देत. त्याचे 4 पैसे वाढले तर माझे 2 पैसे वाढतील. बघतोयस ना बाबा, लवकर वाढव रे बाबा. येस. पण आपल्या कॉरिडॉरमध्ये एक माणूस थांबला केव्हाचा. मग मला काय सांगताय? त्यांना जायला सांगा. सांगितलं, माया मॅडमला भेटल्याशिवाय जाणार नाही म्हणतो तो. काय? कोण आहे? माहिती आहे मॅम, चला तुम्ही. हा चला. माया, जोपर्यंत तू माझ्याशी बोलणार नाहीयेस तोपर्यंत मी आमरण उपोषणाला बसणार आहे. माझं ठरलंय. डोंट यू थिंक हे अति होत आहे? तुला काय समजायचं ते समज. ठीक आहे, मग तूही तुला जे करायचंय ते कर. काहीही फरक पडणार नाहीये. गेटिंग इट? गो टू हेल्प. अरे भांड तरी. गुरुनाथ सुभेदार, वाटलं होतं माया येईल, भांडेल आणि विषय संपेल. आता काय, गो टू हेल्थ तर गो टू हेल्थ. तू त्याचीच बाजू घेस, तर तुला पैसे मिळतात त्याच्याकडनं म्हणून चाललंय तुझं सगळं. शनू, आजपासून तुला जे समजायचंय ते तू समज, जे करायचंय ते कर. बस. मम्मा सॉरी. नो मम्मा सॉरी. नो मम्मा ऐक ना, मी टेन्शन मध्ये होते. नो. सॉरी. इट्स ओके बेबी. कॉलेजमध्ये असल्यापासून मी तुझी स्वप्न बघत होतो, पण गुरु आणि तुझं लग्न ठरलं तेव्हा माझ्यासाठी सगळं संपलेलं होतं. पण मी वाट पाहत राहिलो की नाही, प्रेम करत राहिलो मी तुझ्यावर. त्यामुळे आत्ता माझ्या आयुष्यात तू आलीस. तू आहेस माझ्या आयुष्यात राधा. थँक्यू सो मच. थँक्स कशाबद्दल? याचसाठी तू आहेस माझ्या आयुष्यात, त्यासाठी. सौमित्र, खरं तर मी तुला म्हणायला हवंय. आता हे कशाबद्दल? माझा विस्कटलेला संसार सावरल्याबद्दल. बापरे, तुझं विस्कटलेलं आयुष्य सावरलं मी, म्हणून तू मला थँक्यू म्हण. मग तू माझं कसं रिकामं आयुष्य पूर्ण केलं यासाठी मी तुला थँक्यू म्हणेन. असं आपण एकमेकांना फक्त. ती मागे काही ना काहीतरी हालचाल असू शकते, काहीतरी प्लॅन असू शकतो. आय नो. ते एक दिवस घरी नाही आले म्हणून लगेच असं पॅनिक व्हायचं नाही. ते आले की मला कळवायचं. हे बघ चिंकी, आता तू एकटी नाहीयेस, मी तुझ्या बरोबर आहे. ओके? आय नो तू आहेस माझ्यासोबत, पण जाऊ दे, मला वाटतंय ते टेन्शन वाटतच आहे. एनिवे, तो घरी परत आला की मी फोन करते तुला. मग आता रिलॅक्स राहायचं. ओके? ठीक आहे. बाय बाय. कुठे असेल हा आता? आणि आय एम रिअली सॉरी. मी तुला मनाला लागेल, तुला वाईट वाटेल असं कधी नाही बोलणार. पण तुझ्याशिवाय हा गुरुनाथ नाही राहू शकत ग. प्लीज मला सोडून जाऊ नकोस.
नाही जाणार तुला सोडून मी.